कोल्हापूरमध्ये नक्कीच पाऊस भेटणार. हम गलत निकले, बहुत गर्दी यहाँ पे. खत दर्शनाची लाईन, त्याची भाषा मला नाही येत आहे. वो ट्रांसलेशन ऑन करके बैठना पड़ेगा. बदल यांना प्लॅन सांगितलंच नाही ना की आम्ही चाललोय कोल्हापूर महालक्ष्मीला. नहीं. नाही काय नाही. सो अपडेट फॉर नाव, आम्ही आता चाललो आहोत महालक्ष्मीला कोल्हापूरला. आता आम्ही आहोत अनुस्करा घाटात. तर वाटते 10:30 आणि 10:30 वाजता पण एवढा 10:30 वाजता पण एवढा धुकं आहे. म्हणजे मला तरी असं वाटतंय कोल्हापूरमध्ये नक्कीच पाऊस भेटणार आहे आम्हाला. रत्नागिरीत तर पाऊस भेटला नाही. तर डे 1 डे 2चा ब्लॉग बघितला असेल तर आता डे 3 आणि डे 4चा ब्लॉग बघा. आम्ही जाणार आहोत कोल्हापूरला आणि कोल्हापूरला जाणार आहोत आम्ही कर्नाटकला. तर गोवा कॅन्सल आहे. दुपारचे आता वाजतात 1 आणि एवढं सुंदर वातावरण आहे ना, म्हणजे गरम ऊन तर बिलकुल पण नाही. पण पावसाचं वातावरण आहे मे महिन्यामध्ये. मला बरं वाटतं, वारा चालते. तुम्हाला आता केज उडतं ना आपलं दिसतो. थोडं सुंदर असं वातावरण आहे. गर्दी आहे असं वाटलं तर गर्दी नाही, पण गर्दी आहे, गर्दी खूप आहे. ती पाऊस दिसतं. हां, एवढी नाही कम्पेअर टू मे महिन्यात. जेवढं आम्ही गोवा बेसिकली आम्हाला गोवाला जायचं ना, आम्ही गोवा यासाठी कॅन्सल केला कारण आम्ही इंस्टाग्रामच बघतोय, न्यूज बघते की गोवा फुल आहे. गोवा फुल आहे, कोकण फुल आहे, मालवण फुल आहे आणि 25 मे नंतर मालवण अगदीच बंद होणार आहे. त्यापेक्षा आम्ही बोलतो थोडं आपण ही साईड फिरून येऊ, वरती साईड. आज आम्ही आता आलो महालक्ष्मी मंदिराला. लगेच आम्ही नरसोबाची वाडी करू आणि मग आम्ही कर्नाटकला जाऊ. आणि आम्हाला आता मंदिराचा कळस दिसलेला आहे. अगदी काही क्षणात आम्ही मंदिरात असू. असं मी न्यूज चॅनलला जर का ब्लॉग करत असं का वाटतं, अगदी काही क्षणामध्ये आम्ही मंदिरात असतो. आम्हाला वाटलं होतं की इकडे लाईन नसेल, पण इकडे पण भरपूर लाईन आहे. म्हणजे खूपच लाईन आहे. असं होणार आहे काय माहिती. हम गलत निकले. हां, हम गलत निकले, बहुत गर्दी यहाँ पे. तर तो मे महिन्यामध्ये कुठे जावंच नाही. म्हणजे वाटतं मे महिन्यामध्ये घरीच घेऊन जावं. बाकीचे 9 महिने 11 महिने फिरू शकतो. आता आम्ही आत एंट्री केलेली आहे मंदिराच्या आतमध्ये. आहे कळस. खूपच इथे गर्दी आहे. तर आता आमचं दर्शन झालं. दर्शनाला एवढी गर्दी होती, पण आम्ही असं जुगाडवर आतमध्ये गेलो. तर आता मी चाललो आहे नाश्ता करायला. नाश्ता करायला आम्हाला जेवढं द्यायचं होतं, पण कोल्हापुरात आलो आणि मिसळ नाही खायचं होऊ शकतं म्हणून आम्ही जेवण शिफ्टने डायरेक्ट मिसळ खायला चाललो. मिसळ खाऊ आणि मग तिथून नरसोबाच्या वाडीला जाऊ. आता बघूया काका येऊन चाललं मिसळ खायला. कशी लागते मिसळ हे मेन महत्त्वाचं आहे. तर कोल्हापूरच्या मिसळचे नाव आहे. अगर अच्छा नहीं हो तो नहीं सकता, ऐसा अच्छा नहीं है. हां, पण आता दुपार आहे काय माहिती. क्या बरं असेल नसेल, नो आयडिया. होगा भाई, 24/7 मिसेल. नाही ना, किती वाजले? 2 वाजले. होगा क्या मुश्किल आहे मिसळ का. बघूया देखते. जस्ट आमची मिसळ खाऊन झाली गेममध्ये. खूपच मिसळ चालली होती. ते मिसळचे व्हिडिओज आणि ॲड्रेसच्या मागे त्याच्या आधी त्यानंतर लावलेलंच असेल. आता आम्ही चाललो आहे चप्पल मार्केटला, पुणापुरी चप्पल घ्यायला. मी येतो दर 2-3 वर्षांनी 2-3 चप्पल घेऊन जातो. तर माझ्याकडे खूप सारी चप्पल आहे. बघू काय नवीन व्हरायटीने पटत असेल तर घेऊन आता नाही घेणार. आणि असं मला वाटतं चप्पल मार्केटची सुरुवात झालेली आहे, कारण मला एक मोठी चप्पल दिसते ती बघा. आपली का चप्पल. तर आम्ही मगाशी जे आलो ते महालक्ष्मी मंदिरची मागची बाजू होती आणि खरी पुढची बाजू ही आहे माझ्या माहितीप्रमाणे. कारण मी लहानपणापासून याच प्रवेशद्वाराने आत जात होतो. पण आता हे काका ओळखीचे होते म्हणून आम्ही त्यांच्या घरापासून डायरेक्ट मागून आलो. काही वर्षांमध्ये खूप खाली होतं, पण
तीच जे मी बोलतोय की समर वेकेशन चालू आहे आणि सर्वच सुट्टीवरती आणि सर्व बसलेलं आहे. इथे खूप सारे लोक झोपले आहेत. मी दाखवणार नाही प्रायव्हेट तिकीट जातो. गाडी आम्ही इकडे पार्क केलेली आहे. तो ही आहे ग्रामपंचायतची पे पार्किंग. म्हणजे बाहेर तुम्ही एंट्रीवरतीच 50 रुपये घेतात आणि 50 तुम्हाला इथे मस्त पार्क करायला भेटतं सावलीमध्ये. फायनली आपण पोहोचलेलो आहोत नरसोबाच्या वाडीला. जस्ट गाडी पार्क केली आणि आता आम्ही चाललो मंदिराकडे. ही आहे एंट्री. आता आम्ही इथून आतमध्ये एंट्री करू. अँड वी हॅड जस्ट एंटर्ड. मी फर्स्ट टाइम येतो. फॉलो करतो. हा बघा आमचा मागे येतो. काय रे कसा आहेस? लाईन आहे लाईन. खत दर्शनाची लाईन. ज्याला इकडे बोटिंग करायची तो बोटिंग पण करू शकतो. आमचं दर्शन झालं तर त्यानंतर आम्ही विचार करू बोटिंग करायचे की नाही. सुंदर असं वातावरण आहे. मागे मस्त नदीला पाणी. जास्त लाईन नव्हती, थोडीशीच लाईन होती आणि खूप असं मस्त पीसफुल वाटलं. मी पहिल्यांदा तिकडे आलो. मी कधी या साईडला आलो नव्हतो. ते बघा जास्त लाईन आहे ना. आणि तुम्हाला मेन इंटरेस्टिंग दाखव ना, मंदिराच्या समोर ही नदी आहे. मंदिराच्या समोर एक सुंदर अशी नदी आहे. तुम्ही आला तर नक्की इकडे या आणि बोटिंग करायचं असेल तर बोटिंग नाही करा. ह्या साईडने आम्ही का आला माहिती नाही, पण ही डायरेक्ट एंट्री होती आणि ही एंट्री बंद केलेली आहे. आणि इथे पार्किंग पण आहे. इथे हॉटेलमध्ये पण पार्किंग आहे. पहिला डीजेचा शॉप झालेला आहे कर्नाटकमध्ये आणि त्याला बिलकुलही मराठी येत नाही, त्याला हिंदी येत नाही, त्याला इंग्लिशही नाही येत. हिंदी त्याला फुल फुल तर त्याला असंच लागत होतं. त्याला काय सांगू मला समजत होतं. त्याला हिंदी नाही येत आहे, त्याला इंग्लिश नाही येत, त्याची भाषा मला नाही येत आहे. बघू आता आता सुरुवात आहे. अजूनपर्यंत उजून 50 किलोमीटर पण नाही झाले. पुढे जाऊन काय होणार आहे काय माहिती. आला बघा हा टाइमपास करतोय फोनवर. हे सौरेश त्याला मराठी पण नव्हतं येत, त्याला हिंदी पण नव्हतं येत, त्याला इंग्लिश पण नव्हतं येत. मी त्याला सांगितलं फुल, ये आज फुल. तो राउंड फिगर हुआ तो मैंने बोला राउंड फिगर कर दो 200 बिकॉज 2000 समथिंग हुआ था. 200 बोला. आई सेड ओके ओके. तो पेमेंट करने गया ऑनलाइन ऑनलाइन. तो मैं बोला या ऑनलाइन ऑनलाइन. भाई वो ट्रांसलेशन ऑन करके बैठना पड़ेगा. हां 50 किलोमीटर नाही झाले. पुढे काय होणार आहे उद्या. वही पता नहीं. आम्ही पोचलेलो आहोत डायरेक्ट कर्नाटकला. आम्ही नरसोबाच्या वाडीतून निघालो आणि मी खूपच गाडी चालवून थकलो होतो. पण काय ब्लॉग नाही केला आहे. जे काय असे सिनेमॅटिक्स ते मी टाकून देईन. मी डायरेक्ट रूमवरती आलो, चेंज केलं आहे आणि आता मी रिलेटिव्सच्या घरी आलो तर आम्ही थोडंसं जेवणार आणि मस्त झोपणार. उद्या पुन्हा कर्नाटका फिरणार आहे. इसे बोलते प्रॉपर्टी. घर को होके डायरेक्ट अटैच टेरेस. ऐसी प्रॉपर्टी तो क्या ही मज़ा है. ये हमको लाइक मुंबई में नहीं है. हमको इतने टेरेस के लिए इतने टेरेस तो है ही नहीं. इतने टेरेस के इतने करोड़ पे करने पडेंगे भाई. आता मस्त 11 आणि फायनली मी रूमवरती आलो. मस्त जेवण झालं आणि डिश ते आहे ना तरी पण म्हणलं ब्लॉग एंड करून म्हणून 2 मिनटं बाहेर बसलं रूमचं. आजचा दिवस खूप धावपळीत केला. म्हणजे सकाळी आम्ही गेलो अंबाबाईला, मग आम्ही गेलो नरसोबाच्या वाडीला आणि मग ते इतकं सगळं ट्रॅव्हल. त्यात सकाळी मस्त अनुस्कर घाटामध्ये माहिती आहे फॉग होता आणि खूप छान वातावरण वेदर होतं. 2 वाजेपर्यंत मी तारीफ करत होतो पूर्ण ब्लॉगमध्ये की पावसाचं वातावरण आहे, शांत आहे, थंड आहे, ऊन आहे. आणि जसं आम्ही मंदिराच्या बाहेर आलो असं ड्रास्टिकली पूर्ण म्हणजे वेदर चेंज झाला. ऊन चालू झालं आणि मग त्या उन्हामध्ये आम्ही सांगितलं गेलो आणि नरसोबाची वाडी केली. संध्याकाळ झाली 6 वाजता आणि मग काय माहिती कुठला गुगल मॅपच्या रस्त्याने आम्ही महाराष्ट्र बॉर्डर असेल, महाराष्ट्र टू कर्नाटक बॉर्डर असेल क्रॉस करत मागून आलो आणि मग फायनली 2 तासाच्या ट्रॅव्हलनंतर आम्ही बेळगावला कनेक्ट झालो. एवढा रस्ता खराब होता आणि आता आंग दुखतं आहे ना मला. आज दिवसभरात 300 किलोमीटर तरी गाडी चालवली.
आरामात 3:30 सकाळी 9 वाजता उठून नाश्ता करायचा आहे आणि मग ज्यांच्याकडे आम्ही भेटायला आलो ते आम्हाला उद्या कर्नाटक फिरवणार आहे. तर उद्या कर्नाटक फिरू, कदाचित उद्या कर्नाटकमध्ये स्टे करू किंवा मग गोवाला होतो. काही फिक्स नाही आहे, काहीचं फिक्स नाही. बट बघूया, खूपच झोप आली आहे. तर आता हा ब्लॉग इकडेच एंड करून, मला नाही माहिती हा डे 3 की डे 4 एकत्र जाईल किंवा डे 3 सेपरेट जाईल. जास्त पुढे असेल तर भेटूया डे 4चा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.